बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवणाऱ्यांचा पर्दाफाश। 400हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी एबीपी माझाच्या हाती। सरकारी योजनांच्या प्रचारासाठी योजना दूत, तरुणांना रोजगाराची संधी। दरमहा 10,000 रुपये मानधन मिळणार। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशीही गाठी भेटींचा सिलसिला। उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सोनिया गांधी आणि सुनीता केजरीवालांची भेट घेणार। निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजपची पहिली यादी येऊ शकते। 30 ते 40 जागा लवकरच जाहीर होण्याची शक्यता। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा आज दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून शुभारंभ। प्रमुख पदाधिकारी आणि मंत्री उपस्थित राहणार। शिंदे आणि फडणवीसांसमोरच मुख्यमंत्रीपद हुकल्याची खंत अजित पवारांनी बोलून दाखवली। सर्वात सिनियर असूनही मागे राहिल्याचं वक्तव्य। मनोज जरांगेंची शांतता रॅली सोलापुरातून आज सांगलीत। दुपारी 4 वाजता जाहीर सभा, मुक्कामही सांगलीत।